हॅलो डिअर ऑल, श्री स्वामी समर्थ. सिल्कमधलं छान असं कलेक्शन आलेलं आहे. चैतन्य साडी तुमच्यासाठी नेहमीच छान छान असं कलेक्शन आणत असतं. बघा, छान असं मस्त सॉफ्ट सिल्कमधलं हे कलेक्शन आहे. मीनाकारी डिझाईन यावर आहे. मस्त कलरफुल याच्यावर मीनाकारी डिझाईन येणार आहे. कलरफुल याचा पल्लू बघू शकताय. मोती कलर मी वेअर केलेला आहे. त्यावरचं हे मीनाकारी डिझाईन तुम्हाला दिसत असेल. मस्त छान टसलचं इथे सिल्कचं पॅटर्न तुमच्यासाठी आणलेलं आहे. तेही मान्सून सेल धमाकामध्ये. मान्सून सेल धमाका आपल्याकडे सुरू झालेला आहे आणि त्यात हे छान छान असं नवीन कलेक्शन तुमच्यासाठी ऑफरमध्ये मान्सूनच्या सेलमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल झालेलं आहे. यातलं फॅब्रिक खूप सुंदर असं सॉफ्ट आहे. ब्लाऊज याच्यात ॲज इट इज फॅब्रिकचं आहे. त्यातही छान असं मीनाकारी बॉर्डर येणार आहे. मी याच्यावर कॉन्ट्रास्ट आपलं रेडीमेड कलेक्शन मधलं वेअर केलेलं आहे. यातले कलर दाखवते आणि मस्त असा फ्रेश राणी कलर, सगळ्यांचा आवडता राणी कलर. बघा, त्याची बॉर्डर बघू शकता, खूप छान आहे. साडीवरती पूर्णपणे मीनाकारीचं कलरफुल असं तुम्हाला डिझाईन दिसत असेल. विविंग मध्ये ही साडी आहे. अगदी सॉफ्ट सिल्क आहे. मस्त चोपून चापून बसणाऱ्या हा सिल्कचं फॅब्रिक खूप सुंदर आहे. छान शाईन देणार आहे. डस्टी ऑरेंज कलर आहे हा पुढचा. बघा, मस्त मीनाकारी मध्ये याचं पल्लू विविंग केलेला आहे. साडी ऑल ओव्हर याप्रमाणे येणार आहे. बॉर्डर खूप छान आहे. साडी मस्त चोपून चापून बसणारी लाईट वेट छान शाईन मध्ये असलेली मीनाकारी वर्कची ही सिल्क साडी आहे. बघा, डार्क असा हा ऑलिव्ह ग्रीन कलर किंवा ग्रे कलर मध्ये जाणारा हा शेड आहे. सॉफ्ट सिल्क मधला हे पॅटर्न अगदी छान चोपून चापून बसणारं मस्त लाईट वेट आहे. सिल्कच्या कलेक्शन मधलं धमाल असं कलेक्शन मान्सून सेल मध्ये आलेलं आहे. बघा, पिस्ता कलर दाखवते. पुढचा रंग आहे मस्त असा हा बेबी पिंक कलर, थोडासा डार्क मध्ये जाणारा बेबी पिंक कलर आहे. छान असं मीनाकारी वर्क त्यावरचं बघू शकता. छान टसलचं फिनिशिंग आहे. साडीला ब्लाऊज याच्या सेम फॅब्रिक सारखंच तुम्हाला ब्लाऊज मिळेल आणि त्याला बॉर्डर येणार आहे. छान अशा मीनाकारी डिझायनर सिल्कच्या साड्यांच्या कलेक्शनची प्राइस तुम्हाला मान्सून सेल धमाकामध्येच मिळणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअप करायचं आहे आणि सेलचा आणि ऑफरचा लाभ घ्यायचा आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, इंस्टाग्रामवरती फॉलो करायचं आहे. थँक्यू.